नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता 6वीच्या विज्ञान या विषयाच्या पहिल्या धड्यातील तिसरा घटक जमीन हा आपण अभ्यासणार आहोत। जमीन म्हणजे काय, जमीन कशी तयार होते आणि आपल्या सजीवांच्या दृष्टीने जमिनीचं काय महत्त्व आहे आणि जमीन आपण कशा पद्धतीने जपली पाहिजे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत बारकाईने समजून घेणार आहोत। पहा, ही जी जमीन आहे तर ही जमीन दगड, माती, मोठे खडक या स्वरूपामध्ये असते। ही जमीन सर्वत्र सपाट नसते। पहा, या ठिकाणी खाली काही चित्र दिलेले आहेत। पहा, हे जे पहिलं चित्र आहे या चित्रामध्ये आपल्याला जमीन सपाट दिसते, तर इतर हे जे दोन चित्र आहेत या दोन चित्रामध्ये मात्र जमीन आपल्याला उंच सखल म्हणजे खोल उंच अशी दिसते। म्हणजे जमीन सर्वत्र कशी सारखी नसते, ती कुठं उंच असते तर कुठं खोलसुद्धा असते। जमीन कधी डोंगराळ तर कधी सपाट अशा स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते। मानवासह सर्व भूचर प्राणी, भूचर म्हणजेच जमिनीवर राहणारे प्राणी हे जमिनीवर राहून आपलं जीवन व्यतीत करतात। तर काही भूचर प्राणी हे जमिनीमध्ये बीळ तयार करून सुद्धा राहतात, जसं की उंदीर, घूस यासारखे जे प्राणी आहेत हे प्राणी जमिनीमध्ये बीळ तयार करतात आणि त्या बिळामध्ये राहतात। म्हणजे याचा अर्थ ते जमिनीचा वापर त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी करतात। आपणही जमिनीचा वापर शेती, निवास, रस्ते, धरणं, इमारती अशा वेगवेगळ्या कामासाठी आपण जमिनीचा वापर करत असतो। आता या जमिनीवर असलेल्या वनातील वनस्पती, प्राण्यांचा देखील आपल्याला उपयोग होतो। वनामध्ये असलेल्या वनस्पती आणि प्राणी यांचा देखील मानवाला उपयोग होतो। जमिनीतून मिळणारी खनिज तेल, भूगर्भीय वायू म्हणजे नैसर्गिक वायू हे तर आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। याचा अर्थ जमीन हे एक अत्यंत महत्त्वाचे संसाधन आहे। जमीन हे सुद्धा आपल्या सजीवासाठी, मानवासाठी अत्यंत महत्त्वाचं असं संसाधन आहे। आता ही जमीन कशी बनली ते आता आपण पाहू। या ठिकाणी जमीन कशी तयार होते। जमिनीवर मृदा ही नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होते। कशी होते? नैसर्गिक प्रक्रियेमधून निर्माण होते। जमीन मानव तयार करत नाही, तर ती निसर्गतः तिच्या प्रक्रियेमधून तयार होते। आता ही जमीन कशी तयार होते तर मूळ खडकाच्या अपक्षयातून। जो मूळ खडक असतो, वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खडक असतात आणि ज्या ज्या प्रदेशामध्ये जो खडक आहे त्या प्रकारच्या खडकाच्या अपक्षयातून मृदेची निर्मिती होते। मृदेसाठी लागणारे सगळे अजैविक घटक हे त्या मूळ खडकापासूनच आलेले असतात। आता हे अपक्षय कसं होतं तर खडकावर ऊन, वारा, पाऊस याचा परिणाम होऊन त्याच्यातील उन्हामुळं उष्णता, थंडी आणि पाण्यामुळं काय होतं, मूळ खडकाचे तुकडे होतात। जसं की या ठिकाणी हा एक मोठा खडक आहे, तर यावर या नैसर्गिक प्रक्रियांचा परिणाम होऊन या मोठ्या एकाच खडकाचे दोन तुकडे तयार झाले। नंतर असे ज्या दोन तुकड्याचे अनेक तुकडे तयार होतात आणि मग त्याचे असे बारीक बारीक तुकडे होतात आणि त्यातूनच हळूहळू बारीक कण तयार होऊन माती ही तयार होते। आता ही जी प्रक्रिया असते ही खूप संथ गतीनं चालणारी प्रक्रिया असते, याला खूप कालावधी लागतो। आता ही माती तयार झाल्याच्या नंतर मग या मातीमध्ये वेगवेगळे सूक्ष्मजीव, कृमी, कीटक हे सजीव त्यामध्ये राहायला लागतात। आणि मग एवढंच नाही तर उंदीर, घुशीसारखे कृदंत प्राणीही जमिनीमध्ये बीळ करून राहतात व जमिनीला भुसभुस करण्याचा काम करतात। त्यानंतर झाडांची मुळं ही जमिनीत पसरलेली असतात आणि या झाडांचे मुळं सुद्धा खडकाच्या अपक्षयाला कारणीभूत ठरतात। म्हणजे झाडांच्या मुळामुळं सुद्धा मोठमोठाल्या खडकांचे तुकडे होतात आणि जमीन निर्मितीच्या प्रक्रियेला त्याचा सुद्धा हातभार लागतो।
आता ही जी मृदा निर्मितीची प्रक्रिया आहे पहा, ही खूप मंद गतीनं चालते. मंद म्हणजे हळू गतीनं चालते. माती तयार होण्यासाठी खूप मोठा कालावधी लागतो. त्यामुळं आपण मातीला जपलं पाहिजे. माती सहजासहजी तयार होत नाही. माती तयार होण्यासाठी या प्रकारे अशा मोठमोठ्या खडकांचे तुकडे बारीक होऊन त्यापासून अत्यंत संथ गतीनं काय तयार होते? माती तयार होते. पहा, परिपक्व मृदेचा 2.5 सेमीचा थर तयार होण्यासाठी सुमारे 1000 वर्षाचा कालावधी लागतो. पहा किती संथ गतीनं ही माती तयार होण्याची, मृदा तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ही किती संथ गतीनं चालते की फक्त 2.5 सेमीचा मृदेचा थर तयार होण्यासाठी 1000 वर्षे लागतात. आणि म्हणून माती ही, मृदा ही अत्यंत मौल्यवान आहे. आपण ती जपली पाहिजे आणि मृदेचं संधारण केलं पाहिजे. आता या मृदेचे थर कसे असतात ते आपण पाहू. आपण शेतामध्ये ज्यावेळेस विहीर खोदणं चालू असते त्यावेळेस आपल्याला हे अशा पद्धतीचे थर त्या ठिकाणी त्या विहीर खोदताना आपल्याला दिसतात की काही अंतरावर आपल्याला विहीर खोदत असताना आपण खाली खोदत गेल्यावर सगळ्यात म्हणजे खाली आपल्याला असा खडकाचा भाग लागतो. त्या खडकाच्या वर असा एक माती व लहान खडकांचा थर असतो. त्यानंतर मातीचं प्रमाण वाढत जातं आणि खडकाचं प्रमाण कमी होतं. असा एक वरचा थर असतो आणि ते अगदी वरच्या थरामध्ये काळ्या रंगाची माती असते. तर त्याच्या जमिनीचा सगळ्यात वरचा जो थर असतो तो असतो कुथित मृदेचा. आता ही कुथित मृदा म्हणजे काय? तर कुथित मृदा म्हणजे ही मृदा अत्यंत महत्त्वाची असते. शेतीसाठी अत्यंत सुपीक असते. कुथित मृदा म्हणजे यालाच ह्युमस म्हणतात. काय म्हणतात याला? ह्युमस. पहा, हे जे ह्युमस असतं तर या ह्युमसमध्ये जैविक घटकांचं अत्यंत जास्त प्रमाण असतं आणि ते वनस्पतीच्या वाढीसाठी अत्यंत पोषक असतं. आता ही जी कुथित मृदा असते पहा, ही कशी तयार होते? तर परिपक्व मृदा असलेल्या जमिनीत सर्वात वरचा थर हा वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषाच्या कुजण्याने होतो. पहा, वनस्पती व प्राणी यांचे जे अवशेष आहेत ते अवशेष कुजून म्हणजे सडून त्यापासून हा वरचा थर काय होतो? तयार होतो. आणि मग या थरालाच कुथित मृदा किंवा ह्युमस असं म्हणतात. हे शेतीसाठी अत्यंत आवश्यक असतं. हा थर शक्यतो दाट जंगलामध्ये आढळतो. कारण काय? जंगलामध्ये प्राण्यांची संख्यासुद्धा खूप असते आणि वनस्पतींची संख्यासुद्धा खूप असते. त्यामुळं वनस्पतीचा पालापाचोळा, तुटलेली झाडाच्या फांद्या तसेच मृत पावलेले प्राणी हे काय होतात? त्या जमिनीवर पडतात आणि तिथं ते कुजतात, सडतात आणि त्या अवशेषापासून त्या ठिकाणी ही अत्यंत सुपीक अशी मृदा तयार होते. आता त्या खालचा जो थर असतो पहा, त्या थरामध्ये काय असतं? तर त्या थरामध्ये वाळू, माती, बारीक खडे, कृमी, कीटक यांनी ती खालची माती ही युक्त असते किंवा हे वेगवेगळे घटक त्या मातीमध्ये असतात आणि त्या मातीला मृदा असे म्हणतात. म्हणजे कुथित मृदेच्या खालचा जो घटक असतो, खालचा जो थर असतो त्या थरामध्ये काही प्रमाणात वाळू असते, माती असते, खडकाचे बारीक तुकडे असतात, खडे असतात आणि वेगवेगळे कीटक, सूक्ष्मजीव हे त्या ठिकाणी असतात. या मातीच्या थरालाच मृदा असे म्हणतात. आता त्या खालची जी माती असते त्या मातीमध्ये माती व मूळ खडकाचे तुकडे म्हणजे त्या परिसरामध्ये जो खडक आहे, ज्या खडकापासून ती माती तयार झालेली आहे त्या खडकाचे तुकडे आपल्याला या तिसऱ्या थरामध्ये आढळतात आणि या तिसऱ्या थरालाच अपरिपक्व मृदा असे म्हणतात. कारण या मृदेमध्ये हे सूक्ष्मजीव आणि ह्युमस याचं अत्यंत कमी प्रमाण असतं. त्यामुळं या मृदेला अपरिपक्व मृदा असे म्हणतात. कारण यामध्ये खड्यांचं प्रमाणसुद्धा जास्त असतं, मातीचं प्रमाण कमी असतं, ती शेतीयोग्य जमीन नसते आणि म्हणून तिला अपरिपक्व मृदा असे म्हणतात. त्याखाली जर आपण आणखी गेलो तर काय होतं की मातीचं प्रमाण कमी होत जातं आणि या पद्धतीनं असं खड्याचं प्रमाण वाढत जातं
आणि त्याखाली जर आपण गेलो तर आपल्याला मूळ खडक आढळतो की ज्या खडकापासून त्या भागातली माती तयार झालेली असते तो खडक आपल्याला त्या ठिकाणी आढळतो. आता या मातीमध्ये जे घटक असतात, जे वेगवेगळे अजैविक घटक असतात, जसं की कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, आयर्न, हे जे घटक असतात हे सगळे अजैविक घटक या मूळ खडकापासूनच या जमिनीमध्ये आलेले असतात. आणि म्हणून प्रत्येक भागातले जमिनीचा रंग, पोत या सगळ्या गोष्टी त्या भागातल्या मूळ खडकावर अवलंबून असतात. आता ही जी माती आहे तर ही माती खूप महत्त्वाची आहे. ही जी मृदा आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे, हिला आपण जपलं पाहिजे. मग ही जी मृदा आहे तर ही मृदा हिची झीज कशी होते, हिची धूप कशी होते, कशामुळं होते ते आता आपण पाहू. या ठिकाणी आपल्याला समोर दोन चित्र दिसून राहिले की या दोनही चित्रामध्ये आपल्याला जमिनीची धूप कशी होते हे आपल्याला दिसतंय. हे जे पहिलं चित्र आहे तर हे चित्र आहे पुराचं, महापूर आलेलं आहे. आणि या महापुराचं हे जे पाणी आहे ते तुम्ही पाहत असाल सगळं गढूळ पाणी आहे. या गढूळ पाण्यामध्ये हे पाणी गढूळ का झालं तर या पाण्यामध्ये काय आहे, गाळ आहे. म्हणजे हे पाणी ज्या भागातून वाहत आलं त्या भागातली जी सुपीक मृदा होती, जी वरचा जमिनीचा थर होता तो पूर्णपणे या पाण्यामध्ये मिसळला, विरघळला आणि त्यामुळं तो या पाण्यासोबत या ठिकाणी वाहत आला. म्हणजे त्या ठिकाणच्या जमिनीची झीज झाली, धूप झाली. तसंच या दुसऱ्या ठिकाणी सुद्धा आपण पाहतोय की नदी लगतच्या जो भाग असतो तो नदी लगतच्या भागामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं जमिनीची झीज होते आणि पाण्यासोबत जमीन वाहून जाते. म्हणजेच पूर परिस्थिती, वादळी वारे आणि मानवाच्या खाणकामासारख्या कृत्यामुळं मृदा अल्पावधीत नष्ट होऊ लागते आणि म्हणून मृदा संधारण करणे महत्त्वाचे आहे. जमिनीची धूप थांबवणे आवश्यक आहे. यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे जमिनीवरील वनस्पतीचे आच्छादन वाढवणे. वनस्पती ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. वनस्पतीशिवाय या पृथ्वीवर सजीव जिवंत राहू शकत नाही. वनस्पती आणि प्राणी या दोघांचं जे जीवन आहे हे एकमेकावर अवलंबून आहे आणि म्हणून वनस्पती असल्या तरच मानव प्राणी जगल, सजीव जगतील. म्हणून आपण जास्तीत जास्त झाडं लावले पाहिजे आणि झाडाचं संगोपन सुद्धा केलं पाहिजे. तसंच गवत, झाडे, झुडपे यानं सुद्धा काय होतं, जमिनीची धूप होत नाही. म्हणजे जमिनीत धूप का होत नाही तर हे जे वनस्पतीचे, गवताचे जे मुळं असतात तर हे जमिनीची जी भाग असतो, जो घटक असतात, जी माती असते त्या मातीला घट्ट पकडून धरतात आणि त्यामुळं वाऱ्यानं किंवा पाण्यानं जमिनीची धूप होत नाही. आणि म्हणून आपण ही जमीन टिकून राहण्यासाठी, शेती चांगल्या पद्धतीनं पिकण्यासाठी आपण जमिनीचं संधारण केलं पाहिजे, वनस्पतीचं आच्छादन वाढवलं पाहिजे आणि जमिनीची धूप होण्यापासून वाचवलं पाहिजे. आता आपण पाहिलं की ह्युमस. तर ह्युमस म्हणजे काय? मृत वनस्पती, प्राणी यांचे सूक्ष्म जीवामार्फत विघटन ज्यावेळेस होते आणि ते विघटन होऊन ते कुजून मृदेवर जो थर तयार होतो त्याला कुथित मृदा किंवा ह्युमस असे म्हणतात. कुथित मृदा जमिनीला पोषक घटक पुरवण्याचे काम करते. तसेच मृदेत हवा खेळती ठेवते. मातीत पाणी धरून ठेवणे या कामी देखील कुथित मृदा महत्त्वाची आहे. चांगल्या सुपीक मृदेच्या वरच्या थरात कुथित मृदेचे प्रमाण हे 33% ते 50% असते. जी सुपीक मृदा असते, जी नदीकाठची गाळाची जमीन असते किंवा जंगलातली जी जमीन असते त्या जमिनीमध्ये या ह्युमसचं प्रमाण जास्त असतं. आणि यानंतर आपली जी मृदा असते त्या मृदेमध्ये दोन वेगवेगळे घटक असतात. एक असतो जैविक घटक आणि दुसरा असतो अजैविक घटक. आता या ठिकाणी ही एक हातातली जी मृदेचा प्रकार आहे तर यामध्ये जैविक घटक आहेत, जसं की सडलेला पालापाचोळा, मृत प्राण्यांचे अवशेष आणि इतर घटक. तर ही जी खालची जमीन आहे ही जमीन मूळ खडकापासून तयार झालेली आहे. आता मूळ खडकामध्ये काय असतात तर अजैविक घटक असतात, जसं की कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न,
चुनखडी, ह्या वेगवेगळे घटक जे मूळतः खडकातून आलेले असतात त्यांना अजैविक घटक म्हणतात. आणि जे घटक हे वनस्पती आणि प्राण्यांच्या अवशेषापासून आलेले असतात त्यांना जैविक घटक असं म्हणतात. आता समोर पहा की आपण जे सतत मोटरसायकल असेल, चारचाकी गाड्या असेल, हे आपण पळवतो आणि ते पळवण्यासाठी जे पेट्रोल डिझेल जे आपण वापरतो तर ते कुठून येतं? हजारो लाखो वर्षापूर्वी पहा समुद्राच्या पाण्यामध्ये जे असे सूक्ष्मजीव आणि वनस्पती होत्या ते मृत पावल्यानंतर ते या ठिकाणी असे साचत गेले आणि साचल्यानंतर हळूहळू त्याच्यावर गाळाचा थर येत गेला आणि हा गाळाच्या थराचा दाब, उष्णता आणि कालावधी याच्या परिणामानुसार आज रोजी त्या हजारो वर्षापूर्वी, लाखो वर्षापूर्वी गाडले गेलेले जे अवशेष आहेत त्यापासून आपल्याला खनिज तेल या ठिकाणी मिळतं. आणि मग त्या खनिज तेलावर वेगवेगळ्या प्रक्रिया करून आपण पेट्रोल, डिझेल आणि रॉकेल, केरोसिन, पॅराफिन ही इंधनं, तर डांबर, मेण यासारखे उपयुक्त पदार्थ आपण मिळवतो. त्यावेळच्या जमिनीमध्ये झालेल्या वेगवेगळ्या प्रक्रियेमुळं, उलथापालथीमुळं त्या ठिकाणी त्या काळात सागर तळाशी असलेले जे वनस्पती होत्या, जे प्राणी होते, हे त्या जमिनीखाली गाडले गेले आणि त्यातूनच या आज आपण वापरत असलेलं खनिज तेल निर्माण झालं. पहा हे जे खनिज तेल आहे तर ते या पद्धतीनं समुद्रातून अशा पद्धतीचा प्लॅन्ट तयार करून ते काढलं जातं आणि मग त्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया करून आपल्याला वापरण्यायोग्य पेट्रोल, डिझेल या पद्धतीचं त्यातून तयार केल्या जातं. आता पहा हे जे आपलं हवामान आहे तर हवामानाचा अंदाज सांगण्यासाठी आपल्या भारतामध्ये 1875 भारतीय हवामानशास्त्र संस्था ही स्थापन करण्यात आली. ही जी संस्था आहे ही काय करते, हवामानाचं निरीक्षण करून हवामानविषयक अंदाज आपल्याला सांगण्याचं काम करते. त्यामध्ये काय सांगते ते की हवामान बदलाविषयीचे संशोधन करणे, पर्जन्याचे अंदाज सांगणे, जागतिक तापमान वाढीबाबतचे निरीक्षण करणे, म्हणजे व जागतिक तापमान कशामुळे वाढून राहिलं, कोणत्या कारणानं वाढून राहिलं ते शोधणे, पावसाचा अंदाज सांगणे आणि वेगवेगळे हवामान विषयक जे बदल आहेत त्याच्यावर संशोधन करून ते कसे म्हणजे अयोग्य आणि अनिष्ट बदल कसे टाळता येतील त्यासाठी जाणीव जागृतीचे उपाय ही संस्था आपल्याला सांगण्याचं काम करत असते. अशी आपली भारताची अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. आता अशा पद्धतीनं आपण या धड्यामध्ये काय केलं, हा पूर्ण चॅप्टर आपण 3 वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न केला. आता यामध्ये पहा आपण सुरुवातीला हवेची माहिती घेतली. त्यामध्ये पहा आपल्याला उपयोगी असलेला जो ऑक्सिजन आहे तो हा 21%. त्यानंतर आपण जमीन व पाणी याचा अभ्यास केला. त्यामध्ये आपल्याला वापरायोग्य जमीन ही 29%च आहे. पृथ्वीवर पाण्याचं प्रमाण जरी 71% असलं तरी आपल्याला पिण्यासाठी उपलब्ध असलेलं पाणी हे फक्त 0.3% एवढंच आहे. आणि एवढ्याच पाण्याचा वापर करून आपल्याला सजीवसृष्टी या ठिकाणी जिवंत आहे. आता हे एवढं अल्प प्रमाणात जरी असलं तरी पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सजीवासाठी ते पुरेसं आहे आणि त्याच्यावर सर्व सजीवसृष्टी अत्यंत चांगल्या पद्धतीनं जीवन जगू शकते. परंतु त्यासाठी मानवानं स्वतःचा जो हव्यास आहे त्याच्यावर काय केलं पाहिजे, नियंत्रण ठेवलं पाहिजे. की अनियंत्रित खाणकाम, वृक्षतोड, जलप्रदूषण, वायू प्रदूषण यासारख्या ज्या बाबी आहेत त्यावर गांभीर्यानं लक्ष देऊन ते कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि पर्यावरणपूरक अशी कृती माणसानं करून या सगळ्या सजीवसृष्टीचं, निसर्गाचं रक्षण केलं पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या ज्या पिढ्या असतील मानवजातीच्या त्यासुद्धा या ठिकाणी सुखानं जीवन जगू शकतील.